बांबू म्हटलं की तसं त्याच्याकडे निरुपयोगी किंवा खूप काही याचा उपयोग होत नाही अशा स्वरूपामध्ये बघितलं जात होतं. मात्र आज चर्चेनंतर निश्चितपणे तुम्हाला जाणवलं असेल की बांबू हा शेतीचा उत्तम असा पर्याय असू शकतो, उत्तम असा उत्पन्नाचा पर्याय असू शकतो आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये तो उद्योग म्हणूनही एक मोठी संधी घेऊन येतोय. राज्य सरकार वेगवेगळ्या पॉलिसीज करतं, योजना करतं, त्यातून उत्तम असा फंडिंग तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो, सबसिडी मिळू शकते. एक पर्याय म्हणून याकडे निश्चित बघितलं जाऊ शकतं. पडीक जमिनी आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तिथे जर याची लागवड झाली तर नंदनवन फुलू शकतं आणि निसर्गाचा स्कोप आहे तोही आपल्याला यातून टाळता येऊ शकतो. आणि त्यामुळे या सर्वाचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण? तर पाशा पटेल. तुम्हाला मी या पूर्ण कामासाठी म्हणून खूप खूप शुभेच्छा देतो. ॲग्रोवनच्या माध्यमातून, साम टीव्हीच्या माध्यमातून, सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून. आणि तुम्हाला भविष्यकाळात तुमचं जे स्वप्न आहे बांबूच्या माध्यमातून निसर्ग वाचवण्याचं आणि मानवी जात वाचवण्याचं, त्याच्यासाठी म्हणून यश लाभो ही अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. मला एकच अपेक्षा आहे की खरं तर एवढी मोठी ही लढाई आहे मानवजात वाचवायची, हे माझ्यासारखे एकट्यासारख्याच्या हातानं हे काही होणार नाही. आपल्यासारखे जे प्रसिद्धी माध्यमामध्ये कळते माणसं जे बसलेले आहेत, आपल्या माध्यमातून ही बाब जनतेपर्यंत पोचवण्याचं काम जर झालं तर नक्कीच तुम्हाला सांगतो यावर्षी आम्ही जे YB चव्हाणमध्ये घेऊ लागलो ते पुढच्या वर्षी आम्हाला कुठलं तरी मैदान शोधावं लागेल. एवढं होऊ शकतंय हे फक्त आपल्या सहकार्यानं. म्हणून आपण या विषयाकडे गांभीर्यानं ही म्हणजे आपलं एकदा आपण योग्य शब्द वापरला, मानव जात वाचवण्याची ही मोहीम आहे. आणि म्हणून या मोहिमेकडे आपण जरा वेगळे विशेष मायेच्या नजरेतून आपण या विषयाकडे बघावं एवढी आपल्या माध्यमातून सगळ्या संपादकांना मी करतो. आपण तर पुढाकार घेतलाच, पण बाकीच्याही संपादकांनी याच्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं. धन्यवाद पाशाजी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.